रत्नागिरी जिल्ह्यामधल्या मार्लेश्वर धबधब्यावरती जाण्यास पर्यटकांना बंदी. धबधब्यानं रौद्ररूप धारण केल्यामुळे प्रशासनाचा निर्णय. रायगड किल्ला पर्यटनासाठी बंद. किल्ल्यावरती पायी जाणारा चित्त दरवाजा आणि नाणे दरवाजा मार्ग बॅरिकेटिंगनं बंद, तर किल्ल्यावरती जाणारा रोपवे मार्गही प्रशासनाकडून बंद. रायगडच्या चिकणी गावातील बस स्थानका शेजारी असणाऱ्या पुलाचा मुख्य भाग गेला वाहून. पुलावरती एकेरी वाहतूक सुरू. पुलाला मोठे भगदाड पडल्यानं पूल कमकुवत. अकोला इथल्या बाळापूर तालुक्यातील रतनपुरी गावाला पाणखास नदीच्या पुराचा वेढा. गावाचा संपर्क तुटला. कारंजा रमजानपूर धरणाच्या बॅकवॉटरमुळे पूर परिस्थिती. सिंधुदुर्गच्या कुडाळमधील माणगाव खोऱ्यामधील निर्मला नदीला पूर. रस्त्यामध्ये मोठा खड्डा पडल्यानं 27 गावांचा संपर्क तुटला. वाहून गेलेल्या एका व्यक्तीचा एनडीआरएफ कडून शोध सुरू. सिंधुदुर्गच्या मालवणमध्ये तुफान पाऊस. कर्ली नदीला पूर. काळसे बागवाडी परिसरातील घरामध्ये शिरलं पाणी. नागरिकांच्या बोटच्या साह्यानं काढलं बाहेर. उत्तर प्रदेशमधील अयोध्येमध्ये पावसामुळे शरयू नदीच्या पाणी पातळीत वाढ. प्रशासनानं केली सुरक्षा व्यवस्था. नदीच्या खालच्या भागातील पुराचा अलर्ट. भाविकांना पाण्यामध्ये जाण्यापासून रोखलं. उत्तर प्रदेशच्या पिलीभीतीमध्ये पावसामुळे रेल्वे ट्रॅकचा पूल गेला वाहून. रेल्वे सेवा बाधित. अनेक मार्गांचा संपर्क तुटला. फेरपरीक्षेच्या मागणीसह 38 याचिकांवर पुढील सुनावणी गुरुवारी. सुप्रीम कोर्टाचे सीबीआयला तपासाचा अहवाल देण्याचे निर्देश. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या याचिकेवर 23 जुलैला सुनावणी. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी दिली तारीख. पक्ष सोडून गेलेल्यांना अपात्र ठरवण्याची याचिकेत मागणी. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवरती तिहार अधिकारी आणि ईडीला न्यायालयाची नोटीस. ईडी आणि तुरुंग अधिकाऱ्यांना 7 दिवसांमध्ये उत्तर देण्याचे आदेश. या प्रकरणाची पुढील सुनावणी 15 जुलै रोजी. घाटकोपर होर्डिंग प्रकरणामध्ये निलंबित IPS अधिकारी कैसर खालिद यांच्या अडचणीत वाढ. कैसर खालिद यांच्या संपत्तीची चौकशी होणार. उपराष्ट्रपती जगदीप धनखड 11 जुलैला मुंबईमध्ये येणार. विधानसभा आणि विधान परिषद आमदारांना संयुक्तरित्या मार्गदर्शन करणार. सूत्रांची माहिती. जागतिक पातळीवरती पदक प्राप्त केलेल्या मराठमोळ्या खेळाडूंना शासन सेवेमध्ये मिळणार थेट नियुक्ती. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय. मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारीपदी होणार नियुक्ती. 53 वर्षांनंतर पुरीची रथयात्रा 2 दिवस चालली. भगवान बलभद्र, सुभद्रा आणि जगन्नाथ यांचे रथ गुंडीचा मंदिरात पोहोचले. देवाची पूजा आणि आरती रथावरच. 9 जुलै रोजी देव मंदिरात प्रवेश करणार. नमस्कार. मनसुद्धा तुझं. ही एबीपी माझावरची वेगळीच मालिका खूप गाजली. हिचा दुसरा सीझन केव्हा येणार अशी अनेकदा विचारणाही झाली. पण आता प्रतीक्षा संपली. लवकरच येतोय सीझन 2. मन शुद्ध तुझं. होई मन शुद्ध.